हॅलो स्टुडंट, वेलकम बॅक टू माय चॅनल ब्राईट माइंड्स. आज आपण पाहणार आहोत SN2 रिॲक्शन. आपण लास्ट लेक्चरला पाहिलं होतं SN1 रिॲक्शन. सो आज आपण पाहणार आहोत SN2 रिॲक्शन. फर्स्ट पाहूया डेफिनेशन. लेट मी स्टार्ट. SN2 reaction is a biomolecular nucleophilic substitution reaction where the rate of reaction depends on the concentration of both substrate and nucleophile. SN2 reaction ही एक बायोमॉलिक्युलर न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे ज्यामध्ये रेट ऑफ रिॲक्शन डिपेंड्स आहे बोथ सबस्ट्रेट अँड न्यूक्लिओफाइल च्या कॉन्सन्ट्रेशनवरती. ओके, पण आपण लास्ट लेक्चरला पाहिलं होतं SN1 रिॲक्शन. SN1 रिॲक्शनमध्ये रेट ऑफ रिॲक्शन ही ओनली ऑन जे सबस्ट्रेट आहे त्याच्या कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड्स असते. पण SN2 रिॲक्शनचं तसं आहे का? नाही. SN2 रिॲक्शनमध्ये रेट ऑफ रिॲक्शन्स हा बोथ सबस्ट्रेट अँड न्यूक्लिओफाइल या दोन्हींच्याही कॉन्सन्ट्रेशनवरती रेट ऑफ रिॲक्शन ही डिपेंड्स असते. ओके, लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे फुल फॉर्म. फुल फॉर्म ऑफ SN2. SN2चा फुल फॉर्म आहे S स्टँड्स फॉर सबस्टिट्यूशन, N स्टँड्स फॉर न्यूक्लिओफिलिक अँड 2 स्टँड्स फॉर बायोमॉलिक्युलर. एक्झाममध्ये SN2चा फुल फॉर्म हा विचारला जातो. 1 मार्कमध्ये MCQमध्ये 1 मार्कला हा क्वेश्चन हमखास विचारला जातो. त्यामुळे लक्षात ठेवायचं नेहमी S स्टँड्स फॉर सबस्टिट्यूशन, N स्टँड्स फॉर न्यूक्लिओफिलिक अँड 2 स्टँड्स फॉर बायोमॉलिक्युलर. ओके, नेक्स्ट आहे मेकॅनिझम. SN2चं मेकॅनिझम हे वन स्टेपमध्येच होतं. तसं आपण लास्ट लेक्चरला पाहिलं होतं SN1चं 2 स्टेप्समध्ये होतं आणि SN2चं 1 स्टेपमध्ये. तर पाहूया सिंगल स्टेप मेकॅनिझम. ओके, मी आत्ताच सांगितलं की SN2चं मेकॅनिझम हे ओनली सिंगल स्टेपमध्येच होतं. नेक्स्ट पॉईंट आहे बॅकसाईड अटॅक ऑफ द न्यूक्लिओफाइल. या मेकॅनिझममध्ये फक्त बॅकसाईड अटॅकच होतो न्यूक्लिओफाइलमध्ये. तसं SN1मध्ये बॅकसाईड अटॅक ॲज वेल ॲज फ्रंट साईड अटॅक हा न्यूक्लिओफाइलवरती होतो. पण SN2मध्ये तसं नाही. SN2मध्ये ओनली ऑन बॅकसाईड अटॅकच होतो. त्यामध्ये कारण आहे, कारण की जो बॅकसाईड अटॅक करण्यासाठी आपल्याला मिनिमम एनर्जी अप्लाय होते, त्यामुळे इथे बॅकसाईड अटॅक होतो. ओके, नेक्स्ट पॉईंट आहे ट्रान्झिशन स्टेट इज फॉर्म. येथे ट्रान्झिशन स्टेट फॉर्म होते, त्यामुळे इथे कार्बोकेटाईन काय फॉर्म होत नाही. नेक्स्ट इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन हॅपन्स. येथे इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन होते, त्यालाच आपण म्हणतो वॉल्डन इन्व्हर्जन. ओके, एक्झाम्पल पाहूया. मिथिल ब्रोमाइड प्लस OH मायनस इट गिव्स मिथिल अल्कोहोल प्लस Br मायनस. येथे आहे मिथिल ब्रोमाइड, हा आहे OH म्हणजेच न्यूक्लिओफाइल. हा न्यूक्लिओफाइल ह्या कार्बनवर अटॅक करतो आणि आपल्या प्रोडक्ट मिळतो मिथिल अल्कोहोल प्लस Br मायनस. ओके, येथे फक्त बॅकसाईड अटॅक झालेला आहे, हे नेहमी लक्षात ठेवायचं. आणि SN1मध्ये बॅकसाईड ॲज वेल ॲज फ्रंट साईड अटॅक हे दोन्ही पण SN1 रिॲक्शनमध्ये होतं. पण SN2 रिॲक्शनमध्ये तसं नाही. SN2 रिॲक्शनमध्ये फक्त ओनली ऑन बॅकसाईड अटॅकच होतो. ओके, हे लक्षात ठेवायचं. आणि तसं पाहिलं तर SN1मध्ये कार्बोकेटाईन हा फॉर्म होतो, तर SN2मध्ये फक्त ट्रान्झिशन स्टेटच फॉर्म होते. ओके, नेक्स्ट पाहूया. नेक्स्ट काही इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत SN2 रिॲक्शनमधले. तर SN2 रिॲक्शन फॉलोज सेकंड ऑर्डर कायनेटिक्स. जी SN2 रिॲक्शन आहे ती सेकंड ऑर्डर कायनेटिक्स फॉलो करते. आणि आपण लास्ट लेक्चरला पाहिलं होतं SN1 ही रिॲक्शन ही फर्स्ट ऑर्डर कायनेटिक्स फॉलो करते, हे नेहमी लक्षात ठेवायचं. नेक्स्ट पॉईंट आहे प्रायमरी अल्किल हॅलाइड्स आर मोस्ट रिॲक्टिव्ह. SN2 रिॲक्शनमध्ये प्रायमरी अल्किल हॅलाइड्स हे मोस्ट रिॲक्टिव्ह असतात. नेक्स्ट पॉईंट आहे रिॲक्शन रेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू सबस्ट्रेट अँड न्यूक्लिओफाइल. यामध्ये जे रिॲक्शन रेट आहे तो डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो सबस्ट्रेटला आणि न्यूक्लिओफाइलला. या दोन्हींना पण रिॲक्शन रेट हा डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. नेक्स्ट आहे नो रिअरेंजमेंट सिन्स नो कार्बोकेटाईन. यामध्ये रिअरेंजमेंट होत नाही, त्यामुळे
कार्बोकेटायन तयार होण्याचा प्रश्नच उरत नाही. ओके, आता आपण इथं स्टेप वाईज सर्व पॉईंट कव्हर केलेले आहेत SN2 रिॲक्शनमधले. तर तुम्हाला या रिॲक्शनमध्ये काही क्युरीज असतील तर मला कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये. ओके.